हॅलो फ्रेंड, सासगो किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे वांगे वांगे आहे त्याचे ना तुकडे करून मी कुकर मधून हे ना शिजवून घेतलंय, थोडं निबर होतं म्हणून. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी बघा कच्चा कांदा, खोबरं आणि कच्चे शेंगदाणे हे फोडणीमध्ये चांगले भाजून घेतले. आता ह्याला काय करणार आहे, थोडं गार झालं की ह्याची पेस्ट करणार आहे मी. पेस्ट मोकळी होती बरं का. आता सगळं छान खमंग भाजले, कांदा पण खमंग भाजलाय, लाल कच्चे शेंगदाणे टाकले आणि थोडं खोबरं टाकले. आता हे चांगलं गार झालं की मिक्सरमधून फिरवून घेते. मिक्सरमधून चांगलं गार झाल्यावर फिरवून घेते आणि त्याची भाजी करायची ना मला वांग्याची, त्याच्यामध्ये हे पेस्ट टाकते. एवढी पेस्ट लागत नाही, अर्धी पेस्ट लागते. पेस्टनी वांग खूप भरून येते आणि त्याचा रस्सा पण खूप छान होतोय बरं का. हे शेंगदाणे भाजलेले नाहीत, कच्चे शेंगदाणे टाकलेत ह्याच्यामध्ये भाजून निघतात की शेंगदाणे. मीठ टाकले थोडं, कांदे चांगले भाजण्यासाठी, खमंगपणा येण्यासाठी. आता हो का गोल्डन कलरवर कांदा भाजलाय, तुम्हाला दिसत सुद्धा नाही कांदा आतमध्ये टाकले, इतका छान भाजला. उन्हाळा आहे, तुम्हाला लसूण अद्रक पेस्ट टाकायची असते तर टाका. मी लसूण अद्रक पेस्ट टाकणार नाही, फक्त कोथिंबीर आणि मसाले टाकणार. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ठेवलेली. मला कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स केली आणि त्याचा स्वाद छान येते, वरून टाकलेली मला आवडते. आता हे थोडं गार झालं की मिक्सर जारला लावून मी बारीक करून घेते. हॅलो फ्रेंड, सासगो किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ह्या कलिंगड असते ना, टरबूज, त्याची भाजी करून दाखवणार आहे. तरी मी असं सोलून घेतले बरं का. हो का, असं सोलून छान घेतले. हे तर हिरवा पार्ट सगळा फेकून द्यायचा आणि त्याच्यातला पांढरा पार्ट घ्यायचा होता, असं घ्यायचं. आणि ह्याला कधी पण कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढायच्या. हे असं शिजत नाही बरं का लवकर, खूप उशीर लागते, गॅस जाळत बसावं लागतं. म्हणून मी काय केलं होतं, वरण भाताचा कुकर लावला होता, त्याच्यावर हे प्लेट ठेवून शिजवले. हो का, छान शिजले. हो का, आता ह्याला ना मी फोडणी टाकणार आहे. तुम्ही ह्याची कांदा लसूण अद्रकची आणि खोबऱ्याची पेस्ट पण केली ना, त्याच्यात पण छान होतं. पण मी नुसता कांदा टाकून फोडणी देणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मी अद्रक लसूण टाकणार नाही, माझ्याकडे अद्रक लसूण कमी खाते उन्हाळ्यात. आता मी काय करणार आहे, हे कांदा अगोदर भाजून घेणार आहे आणि नंतर सगळे मसाले टाकून परत हे टाकणार आहे आणि मी मोकळी भाजी करणार आहे. हो का, आता तेल गरम ठेवले, मोकळी भाजी करणार आहे, रस्सा भाजी करणार नाही. त्याची रस्सा भाजी पण छान होती बरं का. कांदा लसूण अद्रकची पेस्ट करायची, ती पण मी तुम्हाला एका दिवशी करून दाखवू. आता हो का, ह्याच्यामध्ये ना मोहरी टाकायची. सुरुवातीला मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकायचे. का तर जिरे जर सुरुवातीला टाकले तर जिरे जळून जाते आणि मोहरी तडतडत नाही लवकर. आमच्याकडे महाराष्ट्रात लहान मोहरी भेटती ना, गावरान. जिरे चांगले तडतडले. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता, पण मी घेतलेली नाही, माझ्याकडे आहे, देणार मला कोणी नाही. आता बघा, ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा आणि कांदा चांगला खरपूस परतावा म्हणून त्याच्यामध्ये कणभर साखर आणि थोडं मीठ टाकायचं. कायमचं कोणती पण रेसिपी तुम्ही करायलो तर कांदा खरपूस भाजण्यासाठी म्हणून हो का, असं मीठ टाकायचं. आणि आपण मीठ टाकले हे लक्षात ठेवायचं, नाहीतर काय होईल, भाजी होईल खरट आणि द्या फेकून, मग त्याला तुम्ही खाणार नाही. मग साखर एवढीच टाकायची, चव येते फक्त. आणि कांदा इतका छान खरपूस भाजते ना त्याच्यामध्ये. आणि कोरड्या भाजीला थोडं तेल जास्त टाकावं लागतं, म्हणजे भाजी चांगली होते कोरडी. आता कांदा चांगला खरपूस भाजणार आहे आणि कांदा खरपूस भाजला की त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहे. काय मसाले टाकणार आहे, लाल मिरची, हळद, धना जिरे पावडर आणि काळा मसाला, बस. ह्याच्या व्यतिरिक्त मी मसाले टाकत नाही. आणि फ्रेश कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. आणि तुम्ही जर कांदा लसूण अद्रक खोबरे पेस्ट टाकले तर शेंगदाण्याचं कूट लागत नाही. मी केलीच नाही, पेस्टच करून ठेवलेली नाही आहे माझ्याकडे. मी पेस्ट करून ठेवत असते फ्रीजमध्ये, आता पेस्ट करून ठेवणार आहे. ह्याची कोरडी पण पेस्ट चांगली होती बरं का, एकदम कोरडी करायची. कांदा खूप भाजायचा, त्याच्यात खोबरे टाकून भाजायचं
थोडे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे न भाजता ह्याच्यामध्ये टाकायचे, ते पण भाजून निघते. आता कांदा चांगला खरपूस भाजायचा आहे. आणखीन मला जवळजवळ ह्याला आणखीन 5 मिनिट लागतात भाजायला. आता हे बघा कांदा खरपूस चांगला भाजला. आता ह्याच्यामध्ये ना थोडी लाल मिरची टाकते, माझ्याकडे तिखट खात नाही. थोडा काळा मसाला टाकते, थोडी धनी जिरे पूड टाकते, मीठ टाकलेलं आहे आपण. आता ह्याच्यामध्ये ना काही टरबूज शिजवलेलं आणि फ्रेश कोथिंबीर. मला कोथिंबीर आतमध्ये टाकलेली खूप आवडते म्हणून मी मध्ये टाकते. टरबूज मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि त्याचं पाणी काढायचं. त्याचं पाणी होतं ते पाणी काढून टाकायचं. हे असं शिजवायला गेले की खूप वेळ लागतोय, शिजत नाही. किती म्हणून गॅस जाळायचा. 3 शिट्ट्या घेतल्या हो का शिजून निघते, चांगलं होतं आणि खायला पण चांगलं लागतं. त्याची कोशिंबीर होती, त्याचे धपाटे होते, त्याचे सांडगे होते. ह्याला खिसायचं आणि डाळी बरोबर मिक्सरमधून काढायचं, त्याचे सांडगे घालायचे, ती पण टेस्टी लागतात. कांदा लसूण घालून त्याचे धपाटे कच्चे खिसायचे, त्याला थोडं वाफवायचं. नाही वापरलं तर धपाट्याला जमते, पण कोशिंबीर करताना कच्चं किसून त्याला थोडं वाफवून घ्यायचं पाण्यामध्ये, पाणी पिऊन परत मग ते कोशिंबीर करायची. छान लागते बरं का कोशिंबीर सुद्धा, काकडीसारखी लागते. आता बघा शेंगदाण्याचं कूट टाकलं, भाजी किती छान झाली. आणि मी कोणती पण भाजी लोखंडाच्या कढईमध्ये फोडणी टाकते बरं का, आयर्न भेटते म्हणून. आयर्नच्या वरून गोळ्या खाण्यापेक्षा मी भाजी, चपाती, पोळी सगळं लोखंडाच्या ह्याच्या कढईमध्ये, लोखंडाच्या तव्यावर, लोखंडाच्या कढईमध्ये करत जा बरं का. हो का, भाजी किती छान दिसायला. भाजी तयार झाली चांगली, तेल पण छान सुटले. तुम्ही ह्याच्यात कांदा लसूण अद्रक ह्याची पेस्ट पण करून घालू शकता, ती पण भाजी छान होती. थोडा रस्सा करायचा मग त्याचा. ही मोकळी केली बघा. माझी जरी कलिंगडाची टरबुजाची भाजी तुम्हाला मोकळी भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, आवडली नसेल तर डिसलाईक करा, तसं काहीच नाही. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही फुली टरबूजची भाजी कशी वाटली मोकळी. शेअर पण करा बरं का. धन्यवाद. बघा तर मग आता काळ्या मसाल्याची भाजी म्हणून तुम्हाला अशी दिसायली आणि तिला एक समजते. बघा काळ्या मसाल्याची भाजी किती छान तेलाची तर्री आली. तरी तेल मी कमी टाकलं होतं, माझ्याकडे तेल जास्त खात नाही तर छातीचे ऑपरेशन झालेले आहे त्यांच्या, म्हणून तेल कमी घालते. बघा इतका छान सुगंध यायला ना ह्याचा, खूप छान सुगंध दरवळायला आहे आणि भाकरी बरोबर इतकी टेस्टी लागते ना. मी आता ज्वारीच्या 2 भाकरी करणार आहे आणि त्याच्याबरोबर खाणार आहे, भाताबरोबर आणि भाकरी बरोबर. आणि सुकी कोशिंबीर करणार आहे कांदा आणि टोमॅटो घालून. मग तर एकदम मजाच येते खाते वेळेस. माझी जर ही वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल, तुकडे करून ना, भरवून नाही, तुकडे करून जर वांग्याची भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रस्सा वांग्याची भाजी. शेअर करा. हे भाजी तुम्ही मोकळी पण करू शकता बरं का. पेस्ट टाकून भाजी मोकळी करायची, वांगे कमी शिजवायचे कुकरला, तेवढंच गॅस वाचते. म्हणून मी शक्यता कुकरमध्ये जास्त शिजवी करते, बाहेर जास्त शिजवत नाही काही सुद्धा. आता मी आंबे शिजवून घेतलेत पण्यासाठी. आता हे आंबे शिजवून घेतलेत पण्यासाठी. ह्याचा सुद्धा पणा तुम्हाला, ह्याची कणी चाचणी करून पणा करायचं मी दाखवणार आहे आज तुम्हाला. माझी जरी भाजी आवडली तर सबस्क्राईब लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी तुकडा वांग्याची भाजी कशी वाटली ते सांग. भरून नाही आहे, तुकडे केलेली. धन्यवाद.